आई बाबा आले का ग? हो आले, पण बाबा परत गेलेत. अच्छा. आणि दीदी कुठे आहे? दीदी आज जीजूंशी बोलतीये. हे ते सगळं सोड, तुझा मोबाईल मिळाला का? मिळाला. गुड. आणि हो, त्याचबरोबर हे सुद्धा कळलं मला की इंद्राजी किती खोटं बोलतात ते. खोटं? असं काय खोटं बोलले ते इंद्राजी? मी त्यांच्या घरी गेले तर त्यांनी आजारी असल्याचं नाटक केलं. काही आजारी वगैरे नव्हते ते. किती खोटं बोलावं एखाद्याने. बाप रे, केवढं मोठं खोटं बोलले ग इंद्राजी. अशा खोट्याने तर 2 देशांमध्ये युद्ध होऊ शकेल. बिचारी आमची दीपू. तुला खूप त्रास देतात ना ग ते दुष्ट इंद्राजी. कसं फुटलं? कसं फुटलं? मी नाही फोडलं, हे हिने फोडलं. ताई, खोटं बोलू नकोस हा. नुकसान करून वर खोटं बोलतेस. आणि तू ग दीपू, उंदराला मांजर साक्ष बनत हिचं खोटं अंगावर घ्यायला तयार झालीयस. काही नाही, तसं नाही. काही बोलू नकोस. मी चांगलं ओळखते तुला. नाही म्हणजे एकमेकींना मदत करणं मी अगदीच समजू शकते, पण बाबा काय म्हणतात ते लक्षात आहे ना. स्वतः खोटं बोलायचं नाही आणि इतरांनी खोटं बोललेलं आपल्या अंगावर घ्यायचंही नाही. असं करून आपण खोटं बोलणाऱ्यालाच प्रोत्साहन देत असतो. समजतंय? आई बरोबर आहे तुझं. आय एम सॉरी. मी ह्यापुढे असं नाही करणार. हे सगळं आवरून घेते बाबा याच्या आधी. बाबा गावाला गेलेत अगं. अचानक? अगं हो, दुपारी दत्तू काकांचा फोन आला होता. आपल्या डोंगर उतारावरचा जमिनीचा तुकडा आहे ना, त्याला अचानकच गिऱ्हाईक आलं. म्हणजे बघ ना, इतके दिवस विकला जात नव्हता. कातळ आहे ना. आता आपल्याला दीदीच्या लग्नासाठी पैशांची गरज आहे आणि अचानकच गिऱ्हाईक आलंय. पण आई, हा व्यवहार झाला आणि त्याचे पैसे आले तरी ते पुरणार आहेत का आपल्याला? नाही, कारण दीदीचे जे सासू सासरे त्यांचे डिमांड्स वाढतच चालले. आज एक, उद्या एक. पण आता आपण लग्न करायचं ठरवलंय ना, मग ते कसंही करून पार पाडायचं. अगं, आता मागे हटून नाही चालणार. आई अगं, दीदीचं लग्न छानच होणार आहे. तू नको टेन्शन घेऊस. हे दीपू, दीदी बघ. ब्लशिंग अँड ऑल. दीदी असं काय बोलले जीजू तुझ्या कानात की गालाचे लाल लाल टोमॅटो झाले? सांग ना, सांग ना, सांग. मला ना उद्या ना त्यांनी ना मी नाही नाही असं नाही. सांग सांग सांग. मला ना उद्या ना त्यांनी कॉफी प्यायला बोलवलंय. ए आई, जाऊ ना? अगं विचारतेस काय? जा की. पहिली पहिली हळू मिलना ही तो हळू हळू. दीदी, तू ना उद्या मस्त मस्त तयार होऊन जा. येस. तुला पाहताच जीजू एकदम बेशुद्ध झाले पाहिजे. हे बरं, चल ना बघूया आपण उद्या कोणता ड्रेस घालायचा ते. हा, चल चल. मी पण येणार. मी ठरवणार काय घालायचं. अरे वा, हे काय शिरा? आज काय विशेष? काय? कुणीतरी आईचा शब्द पाळला. तिच्यासाठी घरी थांबलं म्हणून आईला बरं वाटलं. म्हणून तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा गोड शिरा केलाय. आधी माझ्या हातनं एक घास, मग आता खा. मस्त. बसून खा. छान. काकू आणते. वा इंद्रा वा, आईचा शब्द पाळलास, तिचा मान राखलास.
पण बँकवालीला दुखवलंस यार. काय कसल्या कान गोष्टी चालल्यात? काय नाही काकू, आमचं नेहमीच बँकवालीच्या गोष्टी. कळलं. हे बँकवालीचं काय प्रकरण आहे? त्याच्याकडे काय बघतोयस तू? कोण म्हणाल? तू म्हणालास. सांगणार आहेस का काय प्रकरण आहे? बरोबर ओळखलं साई, अगदी बरोबर. प्रकरण आहे हे आपल्या सत्तूच. सत्तू? त्याचं काय आहे आई, बँकेमध्ये एक बाई आहे, टिफिन देतात. टिफिन मध्ये मोस्टली त्या शिराच देतात. नाही, उत्तम बनवतात शिरा, थोडी साखर असते त्याच्यात जास्त. पण हा आपला सत्तू स्वतःच्या टिफिन मधला शिरा खातो, बाकी सगळ्यांच्या टिफिन मधलाही शिरा फस्त करतो. मला त्यांच्या हातचा शिरा जरा जास्तच आवडतो. हो का? जा ना मग त्यांच्याच हातचा शिरा खा. नाही, म्हणजे तुमचा जास्त आवडतो, त्यांचा कमी आवडतो. मस्के लावू नकोस आता, खा गपचूप. मुक्ता, ए मुक्ता, इकडे. काय शिकवणी नाही आज? नाही सर, गावाला गेलेत ना, 4 दिवसांनी येणार आहेत, तोवर सुट्टी. सुट्टी? मग काय होमवर्क नाही दिला सरांनी? नाही. शक्यच नाही. थांब, सरांना फोन करून विचारतो. नाही नको. थोडा होमवर्क दिलाय. बघितलंस, खोटं बोललं की अशी मान खाली घालावी लागते. आई, मी खोटं नाही बोलले, मी होमवर्क करणारच होते ना, पण हा दादू सतत माझ्या अभ्यासाच्या मागे असतो म्हणून मी असं सांगितलं. आता तू लेक्चर नको देवा. लेक्चर देत नाहीये मी, खरं ते सांगतेय. खोटं बोललं की मान खाली घालावी लागते. झाली तुझी कटकट सुरू. कटकट नाही करत आहे मी. करा, अजून लाड करा. लाड करतायत. इंदिरा, ऐकलंस ना आई काय बोलली ते? खोटं बोलू नये. मी काय म्हणतो, सांगून टाक ना आईला आपल्या धंद्याबद्दल. अरे किती वेळेला पोहणार आहेस? सांगणार. त्याच काय ना सत्तू, सत्य सांगण्याची पण एक वेळ यावी लागते. जर चुकीच्या वेळी ते सांगितलं ना, तर भयानक शिक्षा होऊ शकते. चल, आज त्या बँकवालीला आधी सॉरी म्हणायचंय मला. चल. अरे काय झालं? काय झालं? लागलं. असं कसं रे तू? कितीदा सांगितलं उठायच्या आधी खुर्ची मागे घे म्हणून. वेंधळा आहे नुसता एक नंबरचा. लागलं ना आता? बघू. शांत बस आता, हलायचं नाही इथून अजिबात. धडपड्या. तर मी आत येऊ? अहो सोनटक्की, ऐकलत का? नाही. अहो तुम्ही सकाळपासून भेटलात कुठे? ऐकवा. हो, आपल्या समोरच्या हॉटेलवाल्याला काल पोलीस पकडून घेऊन गेले म्हणे. अरे बापरे, काय भेसळ बिसळ केली काय कशात? काहीतरी बाईचं प्रकरण होतं म्हणे. अरे वा. हा? अरे रे, असं म्हणायचं होतं मला. हा. अरे पण आता माझ्या जेवणाची सोय काय दुपारच्या? अहो सर, मी आणेन की डबा तुमच्यासाठी. डॉली अगदी आनंदाने देईल तुमच्यासाठी डबा. डॉली? सोर, विसरलात ना? अहो माझी भाची डॉली. हा. तुम्ही तिला बँकेत जॉब देणार आहात ना? हो, म्हणजे काय लक्षात माझ्या ते. मग ठेवा तिला लगेच. ती रोज स्वतः तुमच्यासाठी डबा घेऊन येईल. अहो त्या देशपांडे बाई जोर इथं आहेत ना, तोर काहीही शक्य नाही. मग घालवा तिला लवकर. अहो प्रयत्न. काय कमेन सर? ये कम. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. या कुंटे मॅडम. अहो या 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 या. सर, आजची रिकव्हरी लिस्ट. हा देशपांडे बाई, ही रिकव्हरीची लिस्ट. अरे बापरे. थँक्यू सर. वेलकम वेलकम. दत्तू सर, आय एम सो सॉरी. तुम्हाला लागलं का? इट इज ओके. स्ट्रॉंग मॅन, नो पेन. आम्हाला यायला जरा उशीर झाला, सॉरी. इंद्राजी, तुम्ही कधीपासून सॉरी म्हणायला लागलात? उशीर झाला कारण घरी जरा गडबड झाली. आपल्या सत्तूचा पाय. कशाला कारण देत आहे? नाही म्हणजे तुम्ही काहीही सांगितलं तरी ते खरं आहे का खोटं आहे हे आम्हाला थोडीच कळणार. थँक्यू सर. एक्सक्यूज मी. डू नॉट वरी, सत्तूची तब्येत एकदम बरी. बरं इंद्राजी, ते नयननी 2 लाख रुपये जमा केलेत, ते उरलेले 4 लाख रुपये कधी वसूल करून आणणार आहात? आजच. आजच. हॅलो, इंद्रा बोलतोय. हा इंद्राजी बोला ना. आज उरलेले 4 लाख रुपये पाहिजे, नाही तर 2 लाखाला तुझे 2 पाय आणि उरलेल्या 2 लाखाला तुझे 2 हात बँकेत जमा करे. कुठे देतोयस पैसे सांग. ऐका ना, आज 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 नाही जमणार हो. म्हणजे मला 2 दिवस द्या ना, मी सर्व पैसे देतो तुमचे. का 2 दिवसात झाडावर उगवणार आहेत का पैसे? नाही मी करतो ना अरेंजमेंट. आधीचे 2 लाख तुम्हाला गाडी विकून दिले ना मी. माझ्यावर विश्वास ठेवा, मी पूर्ण कर्ज फेडेन तुमचं. तर प्लीज मला थोडा वेळ द्या. ठीक आहे, पण पळालास तर याद राहा, गाठ माझ्याशी आहे. नाही मी पूर्ण पैसे देणार तुमचे. म्हणजे गाडी विकलीस ना, तसं घर विक हवं तर, पण पैसे पाहिजेत. ओके. ते मी प्लीज बस ना. इंद्रा, ऐक ना, आज मी नाही येते रिकव्हरीला. अरे सकाळी पायाला लागलं, आता डोक्याला लागलं. पुढे जाऊन अजून काय होईल माहित नाही बाबा. आजचा दिवसच बनवते माझ्यासाठी. गपरे सत्तू, अरे मी आहे ना. तुझ्यावर कोणतंही संकट आलं तर त्याला आधी माझ्याशी भिडावं लागेल. हा चल. ऐक ना, चहा घेऊया ना कॅन्टीन मध्ये. चल. मॅडम पोरी, कसं भरायचं दाखवतेस का? मला काही कळतच नाहीये बघ ह्याच्यात. तुम्ही बसा, मी बसतो. बरं, तुम्हाला चहा कॉफी वगैरे चालेल. अच्छा, एक चहा आणा यांच्यासाठी. थँक्यू. तुम्ही बसा, मी आलेच.
हो मॅडम, अकाउंटला बॅलन्स नाहीये. काय? त्या इकडे आहे, सांगतो. काय झालं? देशपांडे बाई, 5 दिवसापूर्वीची एंट्री आहे. 20,000 रुपये विड्रॉ झालेच. काय? अकाउंट पूर्ण नील आहे. त्यांचा मुलगा आला होता. मला तर वाटतं काहीतरी गडबड आहे. त्यांचा मुलगा आला होता? हो. बरं ठीक आहे, मी बघते. थँक्यू. बसा बसा. धन्यवाद मुली. आणलेस का पैसे? नाही नाही म्हणजे? ते ऍक्च्युली पैसे थोडा इश्यू झालाय. इश्यू झालाय म्हणजे? मला माझे पैसे हवे. तू आहेत बँकेत माझे पैसे. हे बघा, तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला सांगते. मला खूप गरज आहे पोरी पैशाची. मला हवेत पैसे. तू थांब बाहेर, आलोच. हा, ते काय झालंय मॅडम? मी आलेच, एका मिनिटात. इंद्राजी, काय? त्यांना त्यांच्या अकाउंट मधून 15,000 रुपये काढायचे, पण त्यांच्या मुलाने त्यांची खोटी सही करून ते पैसे ऑलरेडी विथड्रॉ केले. त्यामुळे पैसेच नाही आहेत अकाउंट मध्ये. काय सांगू मी त्यांना? मला काहीच कळत नाहीये. आजी, मी इंद्रा, इथे एसपी बँकेतच काम करतो. हो ना? अरे बाबा, मला पैशाची गरज आहे रे. आणि ही मुलगी मला पैसे देत नाहीये. नाही, असं काही नाहीये आजी. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत त्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो. मला हवेत पैसे. हो, तुमची गरज माहिती आहे मला. काळजी करू नका, मी स्लिप बघतो. हे घ्या आजी, 15,000 आहेत, मोजून आणलेत मी. घ्या, बॅगेत ठेव. सुखी राहा पोरा. देव तुझं कल्याण करो. पोरी, मुलगा छान निवडलायस हा. हो. तुमच्या दोघांची जोडी अगदी छान दिसते. अगदी एकमेकांना साजेशी. सुखी रहा. यांच्याशी खोटं बोललात? तुम्ही जे सत्य बोलणार होतात ना, ते आजींना दुःख देणार होतं. पण मी बोललेलं छोटंसं खोटं आजींच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेलं. इंद्राजी, नाही, मला मान्य आहे की तुम्ही आतमध्ये जे खोटं बोललात ते चांगल्या हेतूने बोललात. पण मग काल माझ्याशी जे खोटं बोललात ते कोणत्या हेतूने होतं? नाही, मी तुमचं काय बिघडवलंय? आजारी असल्याचं नाटक केलं ना तुम्ही. ते खोटं त्रासदायकच होतं.